Hello everyone, welcome you all in Pharmaceutics Lab 1. We had started with aromatic waters. Meaning of aroma म्हणजे काय तर स्मेल, प्लीझंट स्मेल. ओके, दॅट कंपाऊंड त्याला ॲरोमॅटिक असं म्हटलं जातं. सो प्रिव्हियस प्रॅक्टिकलमध्ये इंट्रोडक्शन यू हॅड स्टडीड अँड यू हॅड स्टडीड द एक्सपेरिमेंट नंबर 3, that is preparation of the chloroform water, that was pharmaceutical aid. So these aromatic waters, these are the clear aqueous solution saturated with the volatile oils. So you all know volatile oils. Rose oil is there, peppermint oil is there, and other aromatic or volatile substances like that. So after that, next we are going to प्रिपेअर कॅम्फर वॉटर. कॅम्फर म्हणजे काय, कापूर जो काही असतो त्याला काय बोलतात, कॅम्फर म्हणतात. सो हा जो कापूर आहे इट्स गुड अँटीसेप्टिक, हा गुड अँटीसेप्टिकसुद्धा आहे. तो फार्मास्युटिकल एड म्हणून वापरला जातो. आणि कार्मिनेटिव्ह म्हणून, कार्मिनेटिव्ह म्हणजे काय तर इट इज अन एजंट दॅट रिलीव्ज फ्लॅट्युलन्स. फ्लॅट्युलन्स वी हॅड सीन इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री. अँटी फ्लॅट्युलंट ड्रग्ज आपण बघितले होते. फ्लॅट्युलन्स होणं म्हणजे काय होणं, दॅट इज ॲक्युमुलेशन ऑफ गॅस इन द एलिमेंटरी कॅनल. स्टमकमध्ये गॅस फॉर्मेशन होणं त्याला फ्लॅट्युलन्स असं म्हटलं जातं. आणि हे जे कार्मिनेटिव्ज आहेत दे आर यूज ॲज अन दॅट्स कार्मिनेटिव्ह. हे जे आहे आपलं कंपाऊंड आपण जे स्टडी करणार आहोत कॅम्फर, ते गॅस रिलीव्ह करण्यासाठी कार्मिनेटिव्ज म्हणून वापरलं, यूज केलं जातं. देन नाव सी there is different types of solutions you all know. Then volumetric measurement, weight measurement, that you had already seen. Then there will be a new concept for you, camphor water. That IP is a aromatic water. कॅम्फर वॉटर IP स्टँड्स फॉर इंडियन फार्माकोपिया. मीन्स त्याचा जो फॉर्म्युला जो काही आहे त्याचं प्रिपरेशन आहे हे ॲज पर IP मेथडने प्रिपेअर केलं जातं. Then types of aromatic water. There are two types of aromatic water, simple aromatic water and concentrated aromatic water. Simple aromatic water, it contains the water as a solvent and is used as a vehicle. That simple aromatic water, it do not contain the alcohol. And concentrated aromatic water, it contains the alcohol as a solvent and it is used as a vehicle. Simple aromatic वॉटरमध्ये काय असतं तर प्लेन वॉटर असतं, त्याच्यामध्ये अल्कोहोल नसतं. आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲरोमॅटिक वॉटरमध्ये काय असतं तर इट कंटेन्स अल्कोहोल, त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं. देन ॲरोमॅटिक वॉटर्स दॅट स्टोअर्ड इन एअरटाईट लाईट रेझिस्टन्स कंटेनर. एअरटाईट कंटेनर म्हणजे हवाबंद डब्यामध्ये, आणि लाईट रेझिस्टंट कंटेनर. लाईट रेझिस्टंट म्हणजे काय की सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आले किंवा ट्यूबलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आले तरी त्याच्यावर काहीतरी रिॲक्शन होता कामा नाही आतमध्ये. सो लाईट रेझिस्टन्स असे कंटेनर की जे लाईटला काय करणार, लाईट जरी तिथे कितीही प्रकाश पडला त्याच्यावरती तरी आतमधलं कंपाऊंड आहे त्याच्यासोबत त्याची काही रिॲक्शन होता कामा नाही आहे. Then see here you are going to see that intellectual skills to understand concept of solubility. Solubility काय आहे ते तुम्हाला इथे समजत असतं. देन मोटार स्किल्स मीन्स तुम्ही आता ह्याच्यामध्ये वेईंग करत असता, मेजर करत असता व्हॉल्यूम. फर्स्ट प्रिपरेशन तुम्ही बघितलं की क्लोरोफॉर्म वॉटर जे काही आहे हे क्लोरोफॉर्म वॉटर कसं प्रिपेअर केलं जातं ते तुम्ही बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करत असता, शिकत असता तुम्ही ह्या एक्सपेरिमेंटमध्ये की तुम्ही वेईंग कसं करायचं आहे. तुम्हाला ॲक्युरेट वेईंग करणं हे मस्ट आहे. जर तुम्ही ॲक्युरेट वेईंग केलं तरच तुमचं फॉर्म्युलेशन जे काही आहे ते लास्टला व्यवस्थित होईल. सो नाव सी ॲपॅरेटस रिक्वायर्ड. काय काय ॲपॅरेटस लागतात त्याच्यासाठी, ग्लास बिकर लागतं 250 ml. देन व्हॉल्युमेट्रिक सिलेंडर 100 ml. व्हॉल्युमेट्रिक पिपेट 1 ml अँड इलेक्ट्रॉनिक बॅलन्स इज रिक्वायर्ड फॉर दिस. Then see now here
हिअर इज यू विल रिक्वायर कॅम्फर 1 ग्रॅम. कॅम्फर इथे तुम्हाला किती लागतो 1 ग्रॅम. क्वांटिटी तुम्हाला दिलेली असते. देन अल्कोहोल 90% मीन्स तुम्ही जे काही अल्कोहोल वापरणार आहे त्याची स्ट्रेंथ 90% असते. 90% अल्कोहोल तुम्ही किती घ्यायचं आहे 2 ml घ्यायचं आहे. अँड प्युरिफाईड वॉटर क्वांटिटी सफिशियंट दॅट इज अप टू 1000 ml. तुम्हाला टोटल बनवायचं किती आहे 100 ml बनवायचं आहे. सो फॅक्टर कसा काढतात हे तुम्ही आधीच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितलं. तर आता रिक्वायर्ड क्वांटिटी डिव्हायडेड बाय क्वांटिटी गिव्हन. सो रिक्वायर्ड क्वांटिटी म्हणजे तुम्हाला इथे बनवायला किती सांगितलेलं आहे ते इथे वरती बघा 100 ml कॅम्फर वॉटर तुम्हाला घ्यायला सांगितलेलं असतं. सो दिस 100 डिवायडेड बाय न्यूमरेटरमध्ये काय येणार 100 येणार डिवायडेड बाय 1000. सो 100 डिवायडेड बाय 1000 इज इक्वल टू वॉट 0.1. 100 डिवायडेड बाय 1000 किती येणार तर 0.1 येणार. सो कॅम्फर अशा प्रकारे तुम्हाला मग हे जे 0.1 आहे हा 0.1 तुमचा काय असतो तर फॅक्टर असतो. रिक्वायर्ड क्वांटिटी जी काही आहे म्हणजे काय किती तुम्हाला बनवायचं आहे 100 ml डिवायडेड बाय क्वांटिटी किती दिलेली आहे 1000 दिलेली आहे. सो 100 डिवायडेड बाय 1000 आन्सर विल बी 0.1 येतं आन्सर तुमचं. सो 0.1 हा तुमचा फॅक्टर झाला. मग आता कॅम्फर तुम्हाला सांगितलं आहे 1 ग्रॅम. सो 1 × 0.1 इज इक्वल टू 0.1 ग्रॅम येणार. कॅम्फर किती घ्यायचं तुम्हाला 0.1 ग्रॅम. देन अल्कोहोल 90%. आता अल्कोहोलची क्वांटिटी किती दिलेली आहे 2 ml दिलेली आहे. सो 2 × 0.1 इज इक्वल टू 0.2 ml. आणि प्युरिफाईड वॉटर जे काही आहे आता 1000 × 0.1 त्याचं काय येणार आन्सर तर 100 येणार. तेवढं तुम्हाला ते घ्यायचं आहे. फॅक्टर जो काही असतो त्याला काय करायचं क्वांटिटी गिवन इंटू फॅक्टर करायचं असतं आणि क्वांटिटी टेकन काढायची. देन यूज ऑफ इन्ग्रेडियंट. आता कॅम्फर हे काय आहे ॲज अ फार्मास्युटिकल एड. फार्मास्युटिकल एड म्हणजे काय दीज आर नॉट हॅविंग एनी थिअरापॅटिक व्हॅल्यू. थिअरापॅटिक इफेक्ट ह्याचा काहीही नसतो. बट दीज आर ॲडेड इन द कंपाऊंडिंग ऑफ ड्रग्ज. दे आर ॲडेड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द ड्रग्ज ॲज अ एक्सिपियंट म्हणून किंवा ॲज अ फिलर म्हणून टू मेकअप द व्हॉल्यूम ते ॲड केले जातात. देन सी दिस इज अ कार्मिनेटिव्ह ऑल्सो. फार्मास्युटिकल एड ऑर कार्मिनेटिव्ह हे काय आहे कार्मिनेटिव्हसुद्धा आहे. मीन्स प्रिव्हेंट द फॉर्मेशन ऑफ अ गॅस इन द स्टमक. कॅम्फर वॉटर जे काही आहे ते काय आहे ॲज अ फ्लॅटुलन्समध्ये वापरलं जातं. फ्लॅटुलन्समध्ये काय होतं की स्टमकमध्ये मीन्स गॅसचं फॉर्मेशन होतं. ॲक्युम्युलेशन ऑफ गॅस इन द एलिमेंटरी कॅनल. देन प्युरिफाईड वॉटर विच इज यूज ॲज अ व्हेइकल म्हणून ह्याच्यामध्ये प्युरिफाईड वॉटर यूज केलं जातं. नाऊ सी दिट स्टेपवाईज प्रोसिजर अँड सोल्युबिलिटी काय आहे कॅम्फरची ती आता आपण बघूया. सो कॅम्फर जे काही आहे कॅम्फर इज सोल्युबल 1 इन 7000 पार्ट्स ऑफ वॉटर. कॅम्फर कसं सोल्युबल होतं 1 इन 7000 पार्ट. वॉटरच्या 7000 पार्ट्समध्ये 1 ग्रॅम काय होतं तर सोल्युबल होत असतं. आणि स्ट्रेंथ जी काही आहे कॅम्फरची ती काय आहे इज 1 इन 10,000. स्ट्रेंथ ऑफ कॅम्फर इज वॉट 1 इन 10,000. दॅट इज नियर टू सॅच्युरेशन. काय होतं इथे सॅच्युरेशन होतं. सॅच्युरेशन म्हणजे काय तर सोल्युबल होणं. Camphor is very soluble in alcohol than in water. Means it is slightly soluble in the water but it's more soluble in alcohol. Camphor हा अल्कोहोलमध्ये जास्त सोल्युबल आहे. Therefore it is prepared by dissolving camphor in alcohol. त्याच्यामुळे मग काय केलं जातं प्रिपरेशन ह्याचं कसं केलं जातं ह्याच्यामध्ये अल्कोहोलमध्ये हे होत असल्याने सोल्युबल होत असल्याने वी डिझॉल्व दॅट कॅम्फर इन द अल्कोहोलमध्ये आपण तो कॅम्फर आहे तो डिझॉल्व करत असतो. अँड ॲडिंग दिस सोल्युशन इन स्मॉल पोर्शन टू द वॉटर. आणि मग हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन वॉटरमध्ये स्मॉल पोर्शन ऑफ वॉटर थोड्याशा वॉटरमध्ये हे ॲड केलं जातं. सो नाऊ आपण स्टेपवाईज प्रोसिजर बघूया. ही जी सोल्युबिलिटी आहे कॅम्फरची 1 इन 7000 पार्ट्स ऑफ वॉटर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे काय आहे
इम्पॉर्टंट आहे ह्याची सोल्युबिलिटी. अँड सी आपण इथे अल्कोहोलच का यूज करतो की ह्या प्रिपरेशन ह्याच्यामध्ये कॅम्फर आपण वॉटर प्रिपेअर करतो आहे सो 90% अल्कोहोल ह्याच्यामध्ये काय यूज करतो बिकॉज सी कॅम्फर इज व्हेरी सोल्युबल इन अल्कोहोल ॲज कम्पेअर टू द वॉटर. सो आपण ह्याच्यामध्ये अल्कोहोल यूज करत असतो. ओके, ह्याच्यामध्ये क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे तुम्हाला सिनॉप्सिसमध्ये, व्हायवामध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. देन आता वी विल सी आपण 1 बाय 1 प्रोसिजर बघूया ह्याची काय आहे ती. पहिलं काय करायचं, वे रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ कॅम्फर, जो काही बॅलन्स असतो ॲनालिटिकल बॅलन्स, वेईंग बॅलन्स जो काही आहे तिथे जाऊन आपण कॅम्फरचं वेई करायचं. बटर पेपरवरती कॅम्फरचं काय करायचं असतं, वेईंग करायचं असतं. आता 0.1 ग्रॅम सांगितलं आपल्याला, 0.1 ग्रॅम कॅम्फर घ्यायचा. त्याच्यामध्ये ॲड काय करायचं, 0.2 ml अल्कोहोल आहे हे ॲड करायचं. देन ॲड दिस मिक्सचर इन सक्सेसिव्ह पोर्शन्स टू द प्युरिफाईड वॉटर इन स्मॉल प्रपोर्शन्स. वॉटरमध्ये स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करून हे प्रिपरेशन ॲड करायचं असतं थोड्याशा वॉटरमध्ये. देन प्रत्येक वेळेला जसं थोडं थोडं आपण ॲड करत जाऊ, प्रत्येक वेळेला यू शूड शेक वेल आफ्टर ईच ॲडिशन. देन सेट असाइड फॉर 1 hour. यू शुड केप इट असाइड फॉर 1 hour. मीन्स बनवल्यानंतर मग काय करायचं, 1 hour साईडला ठेवायचं. देन फिल्टर करायचं अँड ॲडजस्ट द व्हॉल्यूम. ते काय करायचं असतं, तुम्ही फिल्टर करून घ्यायचं आणि फिल्टर करून व्हॉल्यूम जे काही आहे त्याचं ते काय करायचं असतं, ॲडजस्ट करायचं असतं. कसं प्रिपेअर करायचं, वे रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ कॅम्फर आपण काय करायचं, त्याचं वेईंग करायचं असतं. देन डिझॉल्व कॅम्फर इन 90% अल्कोहोल. कॅम्फर जो काही आहे तो अल्कोहोलमध्ये डिझॉल्व करायचा. देन ॲड दिस मिक्सचर इन सक्सेसिव्ह पोर्शन्स टू द प्युरिफाईड वॉटर इन स्मॉल प्रपोर्शन्स. हे जे काही मिक्सचर आहे एकदाच सगळं ॲड नाही करायचं, थोडं थोडं ॲड करायचं वॉटरमध्ये. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा आपण ॲड करत असतो तेव्हा ते शेक करत राहायचं असतं. शेक वेल आफ्टर ईच ॲडिशन. देन यू शूड केप इट असाइड फॉर 1 hour. 1 hour यू शूड केप म्हणजे बाजूला ठेवून द्यायचं. देन फिल्टर करायचं ते आणि ॲडजस्ट करायचं त्याचं व्हॉल्यूम. मीन्स आपल्याला 100 ml बनवायला सांगितलं आहे ना, सो ह्याच्यामध्ये मेजरिंग सिलेंडरमध्ये घेऊन त्याचं व्हॉल्यूम आहे तेवढं ते मेकअप करायचं असतं. देन सी आता ह्याचा डोस काय आहे, 15 to 30 ml. कॅटेगरी काय आहे ह्याची, फार्मास्युटिकल एड आणि कार्मिनेटिव्ह. सी प्रत्येक प्रिपरेशनची कॅटेगरी जी आहे ही कॅटेगरी खूप इम्पॉर्टंट आहे. फार्मास्युटिकल एड म्हणजे काय, तर दीज आर नॉट हॅविंग एनी थेरपॅटिक व्हॅल्यू बट दे आर ॲडेड इन द manufacturing of drugs or the compounding of drugs. And carminative means what? Carminative is an agent that relieves flatulence. Flatulence means what? That is accumulation of gas in the alimentary canal, that is called as the flatulence. त्याला flatulence असं म्हटलं जातं. Then see storage. Store in the airtight container in a cool place away from the light. एअरटाईट कंटेनरमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं हे आणि कूल प्लेसमध्ये विदॅट अवे फ्रॉम द लाईट. केप्ट इट अवे फ्रॉम द लाईट. लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये ते येऊ द्यायचं नाही. नाऊ सी द लेबलिंग आहे जे फॉर्म्युलेशनचं. सो स्टुडंट शॅल राईट दॅट ऑल अस्पेक्ट्स ऑफ लेबलिंग इन द स्पेस प्रोव्हायडेड बिलो. ह्याच्यामध्ये तुम्ही लेबल जे काही आहे त्याचं मीन्स कॅम्फर वॉटर IP, मग त्याचं कंपोजिशन काय काय आहे त्याच्यामध्ये, कॅम्फर किती आहे, अल्कोहोल किती घेतलं आहे, प्युरिफाईड वॉटर क्वांटिटी सफिशियंट ते लिहायचं असतं. देन बॅच नंबर काय, लायसन नंबर काय, मॅन्युफॅक्चरिंग डेट काय, एक्सपायरी डेट काय, MRP काय आहे त्याची, हे डिटेल्स लिहायचे असतात. देन त्याचा डोस आहे, आता इथे वरती बघा डोस आहे, कॅटेगरी आहे, स्टोरेज आहे ते लिहायचं असतं. देन मॅन्युफॅक्चर्ड बाय आवर कॉलेजचं नाव जे काही आहे ते आपल्याला इथे लेबलिंगमध्ये लिहायचं असतं. ओके, सो लेबलिंगमध्ये काय करायचं हे तुम्ही लिहायचं आहे तुम्हाला. लेबलिंगमध्ये आपण इन डिटेल लेबलिंग जे काही आहे, लेबलिंग कन्सेप्ट्स ऑफ लेबलिंग आपण सेकंड प्रॅक्टिकलला बघितलेलं होतं. देन ऑब्झर्वेशन अँड इव्हॅल्युएशन जे काही आहे मीन्स कॅम्फर वॉटर IP तुम्ही बनवलेलं आहे. सो ते कॅम्फर वॉटर तुमचं कसं आहे मीन्स आता इथे काय दिल्यात त्याच्या टेस्ट दिल्यात, इव्हॅल्युएशन क्वालिटी कंट्रोल टेस्ट आहे. सी दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग प्रॅक्टिकल्स बिकॉज ॲक्च्युअल मेडिसिन जे काही आहेत ही तुम्ही सुटिक्स लॅबमध्ये आता
तुम्ही फार्मसीला आलेला आहात. सो ही जे सुटिक्स लॅबचे प्रॅक्टिकल्स आहेत, ओके, सो दे आर व्हेरी इंटरेस्टिंग प्रॅक्टिकल्स बिकॉज हे तुम्ही इथे स्वतः काहीतरी तुम्ही इथे बनवत आहात, तुम्ही नवीन फॉर्म्युलेट करत आहात ह्याच्यामध्ये. सो लिसन व्हेरी इंटरेस्टिंगली ऑल दिस पार्ट. देन टेस्ट दिलेली आहे, स्पेसिफिकेशन दिलेलं आहे आणि ऑब्झर्वेशन इथे दिलेलं आहे. सो टेस्ट आता डिस्क्रिप्शन, आता त्याचं स्पेसिफिकेशन काय आहे मीन्स ॲज पर स्टँडर्ड जे फिल्टर केल्यानंतर तुमचं जे काही प्रिपरेशन आहे हे कुठलं तर कॅम्फर वॉटरचं, ते कसं असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे, दॅट शुड बी क्लिअर. देन कलर जो काही आहे त्याचा दॅट शुड बी कलरलेस असलं पाहिजे. सो ऑब्झर्वेशन जे काही तुमचं आलं असेल ते तुम्ही तिथे लिहायचं असतं. देन ओडर ऑफकोर्स ॲरोमॅटिक असला पाहिजे कारण आपण ॲरोमॅटिक वॉटर प्रिपेअर करतो. ॲरोमॅटिक म्हणजे काय तर एकदम प्लीझंट स्मेल असतो, खूप चांगला असा त्याला स्मेल जो काही आहे, सुगंध आपण बोलतो, वास बोलतो, तो असतो त्याला. देन व्हॉल्यूम 100 ml कारण आपल्याला इथे बनवायला किती सांगितलेलं आहे 100 ml. देन नाऊ सी द रिझल्ट. This 100 ml of this camphor water preparation is submitted in ambered color container with neat label. ते तुम्हाला रिझल्टमध्ये लिहायचे असतात. अँड सी दीज आर द क्वेश्चन्स. हे काय आहेत, दीज आर द क्वेश्चन्स फॉर युअर स्टडी. ओके, सो दीज क्वेश्चन्स दॅट यू हॅव टू राईट डाऊन इन युअर नोटबुक. देन ओके, हा आपला काय होता एक्सपेरिमेंट नंबर 4 होता, जिस की टू कॅम्फर वॉटर आपण काय केलं प्रिपेअर केलं. कॅम्फर वॉटरची कॅटेगरी काय आहे, फार्मास्युटिकल एड आणि कार्मिनेटिव्ह आहे. कॅम्फर वॉटर हे काय आहे, फार्मास्युटिकल एड अँड कार्मिनेटिव्ह. इथे आपण 2 कन्सेप्ट बघितले, सिम्पल ॲरोमॅटिक वॉटर आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲरोमॅटिक वॉटर. So in this simple aromatic water, here water is used as a vehicle, it is used as a solvent, and but simple aromatic water do not contain alcohol. And concentrated aromatic water, in this water means here alcohol is used, इथे अल्कोहोल यूज केलं जातं कॉन्सन्ट्रेटेड ॲरोमॅटिक वॉटरमध्ये. देन वी हॅड सीन these प्रोसिजर. देन हाऊ टू कॅल्क्युलेट द फॅक्टर काढणं खूप सोपं आहे. रिक्वायर्ड क्वांटिटी तुमची 100 ml, तुम्हाला ते जे काही बनवायला सांगितलेलं असेल ते 100 ml जे काही सांगितलेलं आहे म्हणून 100 ml. समजा जर 50 ml बनवायला सांगितलं असतं तर 50 ml आलं असतं. डिवायडेड बाय क्वांटिटी गिवन दॅट इज 1000 ml. ओके, जो काही फॅक्टर येतो त्या फॅक्टरला ही जी क्वांटिटी गिवन आहे, कॅम्फरची 1 ग्रॅम असेल, अल्कोहोलची 2 ml, त्याने मल्टिप्लाय करायचं असतं आणि मल्टिप्लाय करून जे काही येईल ते म्हणजे जे किती ग्रॅम येईल, किती ml येईल ते तुम्ही फर्दर काय करायचं असतं, यूज करायचं असतं फॉर्म्युलेशन प्रिपेअर करण्यासाठी. देन ओके, आपण लेबलिंग, आपण प्रोसिजर बघितली ह्याचे काय आहे ते, लेबलिंग बघितलं ह्याचं काय आहे ते, आणि ओके. देन नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे तो तुमचा एक्सपेरिमेंट नंबर 5. एक्सपेरिमेंट नंबर 5 काय आहे, काय प्रिपेअर करायचं आहे तिथे तुम्हाला, कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर. ओके, सिनॅमन म्हणजे काय, ओके, सिनॅमन म्हणजे दालचिनी जे काही आहे, कार्डॅमम सिनॅमन. ओके, कार्डॅमम म्हणजे तुमची वेलची, जायफळ जे असतं दॅट इज द कार्डॅमम, आणि सिनॅमन म्हणजे दालचिनी जे काही आहे ते म्हणजे सिनॅमन आहे. सो हिअर यू हॅव टू प्रिपेअर, इव्हॅल्युएट अँड सबमिट कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर BPC. सो हिअर BPC म्हणजे काय तर ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स बाय सिम्पल सोल्युशन मेथड. कसं तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे, सिम्पल सोल्युशन मेथड जी काही आहे ही तुम्हाला यूज करायची आहे. सो आता इथे काय आहे, इथे टाल्क जी काही आहे, टाल्क ॲज अ डिस्ट्रीब्युटिव्ह एजंट म्हणून वापरली जाते इथे. मीन्स टाल्कचं आता ह्याच्यामध्ये जेव्हा हे आपण प्रिपेअर करत असतो ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, आता ॲरोमॅटिक वॉटर आहे, ॲरोमॅटिक वॉटर ह्याच्यामध्ये काय असतात, ऑइल्स प्रेझेंट असतात. मीन्स आपण ह्याच्यामध्ये ॲरोमॅटिक वॉटरच्या डेफिनेशन्समध्येच बघितलं होतं. ॲरोमॅटिक वॉटर दीज आर द मीन्स प्रिपरेशन, ॲक्वियस प्रिपरेशन्स असतात ती, की ज्याच्यामध्ये काय असतं, व्होलाटाईल ऑइल असतं. ॲरोमॅटिक वॉटर्स जी काही आहेत ह्याच्यामध्ये काय असतं, दे आर सॅच्युरेटेड विथ व्होलाटाईल ऑइल्स.
ऑइल्स असतात त्याच्यामध्ये. ऑइल्समध्ये टर्पिन्स असतात, मीन्स नॉन ॲरोमॅटिक टर्पिन्स ऑइलमध्ये. ही जी काही ॲरोमॅटिक ऑइल्स असतात त्याचा केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, त्याच्यामध्ये टर्पिन्स असतील, डायटर्पिन्स असतील, ते प्रेझेंट असतात त्या ह्याच्यामध्ये. आणि इथे टाल्कचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. मीन्स टाल्क काय करतो, जर तुम्ही ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेटेड ॲरोमॅटिक वॉटरचं प्रिपरेशन तुम्ही बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये सो इन दॅट यू हॅड सीन मीन्स दिस टाल्क जे काही आहे, टाल्क इज यूज ॲज अ डिस्ट्रीब्युटिंग एजंट. मीन्स काय असतं ह्याच्यामध्ये, तर हे जे प्रॉडक्ट आहेत दे आर अल्कोहोलिक नॉन एक्वियस प्रिपरेशन्स. दे कंटेन 2% ऑफ वोलाटाईल ऑइल. त्याच्यामध्ये वोलाटाईल ऑइल्स असते. त्याचं जर स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये बेन्झिन रिंग असते ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये. आणि हे जे कॉन्सन्ट्रेटेड जे काही असतात दे आर 40 टाइम्स स्ट्रॉंगर दॅन दॅट ऑफ सिम्पल ऑर्डिनरी ॲरोमॅटिक वॉटर. स्ट्रॉंग असतात ते. मेनी वोलाटाईल ऑइल कंटेन्स ॲरोमॅटिक पार्ट अँड नॉन ॲरोमॅटिक पार्ट. So when solution of the oil in 90% alcohol is diluted with limited amount of water, the aromatic portion of the oil that remains in solution, while non-aromatic portion precipitated off, separating as an oily layer. Oily layer त्याच्यामध्ये सेपरेट होतो. Therefore 50 grams टाल्क हे ॲड केलं जातं 1000 ml प्रिपरेशनमध्ये, की जे डिस्ट्रीब्युटिंग एजंट म्हणून ॲक्ट करतं आणि नॉन ॲरोमॅटिक पार्ट जो काही आहे तो ह्याच्यामधला ॲब्झॉर्ब करत असतं ह्या सोल्युशनमधला. सो टाल्क प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल. टाल्कचा काय आहे इथे, तर खूप इम्पॉर्टंट असा रोल आहे. मीन्स काय, इथे काय केलं जातं की जेव्हा जे सोल्युशन आहे ते अल्कोहोलसोबत जेव्हा डायल्यूट केलं जातं विथ वॉटर, सो दॅट टाईम ॲरोमॅटिक पोर्शन असतो ऑइलमध्ये. आता ऑइलमध्ये काय ॲरोमॅटिक ऑइल्स असतात, वोलाटाईल ऑइल असतात, त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक रिंग, बेन्झिन रिंग जी काही आहे ही प्रेझेंट असते. त्या ऑइलमधला ॲरोमॅटिक पोर्शन आहे तो ऑइलवरती राहतो आणि नॉन ॲरोमॅटिक पोर्शन प्रेसिपिटेड होतो. ॲरोमॅटिक आहे तो ऑइलवरती तसाच राहतो, नॉन ॲरोमॅटिक आहे तो प्रेसिपिटेड होतो आणि ऑइली लेअर त्याच्यामध्ये सेपरेट होतो. आणि म्हणून मग आपण 50 ग्रॅम टाल्क का ॲड करतो की डिस्ट्रीब्युटिंग एजंट म्हणून काम करते. आणि जो नॉन ॲरोमॅटिक पार्ट आहे तो जो प्रेसिपिटेड होणार आहे त्याला ती ॲब्झॉर्ब करते. टाल्क जी काही आहे ती त्याला काय करत असते, तर ॲब्झॉर्ब करत असते. हा काय आहे इथे टाल्कचा रोल आहे. ओके, टाल्क इज यूज ॲज अ डिस्ट्रीब्युटिव्ह एजंट. देन सिनॅमन वॉटर हे काय आहे, कॉन्सन्ट्रेटेड ॲरोमॅटिक वॉटर आहे. दिस कॉन्सन्ट्रेटेड ॲरोमॅटिक वॉटर दीज आर द 40 टाइम्स स्ट्रॉंगर दॅन दॅट ऑफ ऑर्डिनरी ॲरोमॅटिक वॉटर. इथं सिम्पल ॲरोमॅटिक वॉटर, कॉन्सन्ट्रेटेड ॲरोमॅटिक वॉटर, दोन टाईप्स आहेत त्याचे. स्टोअर इन द एअरटाईट कंटेनरमध्ये, लाईट रेझिस्टंट कंटेनर दॅट लाईट शुड नॉट फॉल ऑन दिस कंटेनर. देन लर्निंग ऑब्जेक्टिव्ह ह्याच्यामध्ये तुम्हाला काय इंटलेक्च्युअल स्किल्स तुम्ही काय शिकता ह्याच्यामध्ये, सोल्युबिलिटीचा कन्सेप्ट. देन टू अंडरस्टँड द यूज ऑफ टाल्क ॲज अ डिस्ट्रीब्युटिव्ह एजंट. तुम्हाला व्हायवामध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, टाल्क ॲज अ डिस्ट्रीब्युटिव्ह एजंट किंवा टाल्कचा रोल काय आहे, सिनॅमन वॉटरमध्ये टाल्कचा इम्पॉर्टंट रोल काय आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. देन मोटार स्किल्स इथे तुम्ही काय शिकता, तर वेईंग कसं करायचं आहे, मेजर कसं करायचं हे शिकता. देन स्किल फॉर क्लॅरिफिकेशन अँड फिल्ट्रेशन. ॲट द एंडला तुम्हाला हे जे काही प्रिपरेशन आहे की जसं आपण पहिलं काय बघितलं, कॅम्फर वॉटर तुम्ही फिल्टर केलं, तसंच तुम्हाला इथे काय करावं लागतं, तर फिल्ट्रेशन करावं लागतं. सो हे तुम्ही ह्याच्यामध्ये शिकत असता. देन ॲपॅरेटस रिक्वायर्ड आर ग्लास बिकर 250 ml, देन व्हॉल्युमेट्रिक सिलेंडर 100 ml, व्हॉल्युमेट्रिक पिपेट इज 1 ml, व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क, फनेल, डिस्पेन्सिंग बॅलन्स इज रिक्वायर्ड फॉर दॅट. हे ॲपॅरेटस लागतात त्याच्यासाठी. ओके, जनरल ॲपॅरेटस. देन फॉर्म्युलेशन टेबल जे काही आहे हे कसं आहे, ॲज पर BPC. BPC म्हणजे काय, ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स. सो BPCमध्ये, ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्समध्ये काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर आहे, हे प्रिपेअर करण्यासाठी फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण प्रिपेअर करतो आहे. आपल्याला क्वांटिटी गिव्हन क्वांटिटी दिलेली असते. आता मगाशी आपल्याला 100 ml प्रिपेअर करायला सांगितलं होतं कॅम्फर वॉटर. त्याच्या आधी क्लोरोफॉर्म वॉटर तुम्ही बघितलं, ते सुद्धा काय होतं, 100 mlच होतं.
बट आता इथे आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर हे जे काही आहे ते कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर किती प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे 30 ml 30 ml. सो नाउ सी इन्ग्रेडियंट्स. सिनॅमन ऑइल ओके 20 ml. सिनॅमन ऑइल किती आहे 20 ml आहे. अल्कोहोल 600 ml. देन प्युरिफाईड टाल्क 50 ग्राम. प्युरिफाईड वॉटर अप टू क्वांटिटी सफिशियंट दॅट इज अप टू 1000 ml. देन आता आपल्याला क्वांटिटी टेकन काढायची असते. क्वांटिटी टेकन आपण कशी काढतो फॅक्टर इंटू क्वांटिटी गिव्हन. त्याच्यासाठी फर्स्ट आपल्याला आधी फॅक्टर काढायला पाहिजे. सो इथे फॅक्टर कसा येणार रिक्वायर्ड क्वांटिटी डिवायडेड बाय क्वांटिटी गिव्हन. क्वांटिटी गिव्हन किती आहे तुम्हाला इथे लास्टला प्युरिफाईड वॉटर जे काही अप टू लास्ट जी काही क्वांटिटी सांगितली असेल क्वांटिटी सफिशियंट दॅट इज अप टू 1000 ml ती तुमची काय असते क्वांटिटी गिव्हन असते. सो 1000. देन रिक्वायर्ड क्वांटिटी तुम्हाला त्याची क्वांटिटी किती लागणार आहे रिक्वायर किती क्वांटिटी लागणार आहे तुम्हाला 30 ओके 30 ml बनवायला सांगितलं तुम्हाला. किती बनवायला सांगितलं 30 ml कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर बनवायला सांगितलं आहे. सो 30 डिवायडेड बाय 1000 इज इक्वल टू हाऊ मच 0.03 येणार. 30 डिवायडेड बाय 1000 0.03 येणार. सो नाउ सी फॅक्टर किती आहे 0.03. सो क्वांटिटी टेकनमध्ये 20 इंटू 0.03 इज इक्वल टू 0.6 ml. देन अल्कोहोल 600 ml आहे. फॅक्टर किती आला आहे तुमचा 0.03 येतो. सो देट 0.03 इंटू 600 18 ml अल्कोहोल आलं. देन प्युरिफाईड टाल्क 50 ग्रॅम तुम्हाला सांगितलेली आहे इथे. सो दिस 50 इंटू 0.03 1.5 ग्राम. देन 1000 ml. सो 1000 इंटू 0.03 30 ml अप टू 30 ml तुम्हाला ते मेकअप करायचं आहे. देन यूज ऑफ इन्ग्रेडियंट. आता यूज काय आहे ते इन्ग्रेडियंटचा सिनॅमन ऑइल आहे. इट्स अ फ्लेवरिंग एजंट. सिनॅमन ऑइल काय फ्लेवरसाठी फ्लेवर ॲड करण्यासाठी सिनॅमन ऑइल आहे. देन अल्कोहोल इट्स अ को-सॉल्वंट. अल्कोहोल को-सॉल्वंट म्हणून यूज केलेला आहे. देन प्युरिफाईड टाल्कचा इथे खूप इम्पॉर्टंट रोल आहे बिकॉज इट इज यूज ॲज अ डिस्ट्रीब्युटिंग एजंट म्हणून काय केले जातात इथे यूज केले जातात. देन प्युरिफाईड वॉटर क्वांटिटी सफिशियंट हे व्हेइकल आहे. देन नेक्स्ट सी स्टेपवाईज प्रोसिजर. आता ह्याची काय आहे ती आपण बघूया. आता ॲरोमॅटिक वॉटर प्रिपेअर करण्याच्या ज्या मेथड आहेत एक आहे डिस्टिलेशन मेथड, दुसरी काय आहे तर सोल्युशन मेथड, देन अल्टरनेटिव्ह सोल्युशन मेथड. अशा 3 मेथड आहेत. सो अमॉंग दॅट बाय सोल्युशन मेथड आपण हे कशाने मीन्स दिस प्रिपरेशन इज मेड बाय सोल्युशन मेथड. सो दॅट होल ऑफ द ऑइल इज डिझॉल्व्ड इन 90% ऑफ अल्कोहोल. पूर्ण जे काही ऑइल आहे ऑइल किती आहे मीन्स सिनॅमन ऑइल आहे ते किती 0.6 ml ते डिझॉल्व कशामध्ये केलं जातं 90% अल्कोहोल दॅट इज 18 ml अल्कोहोलमध्ये काय केलं जातं ऑइल आहे हे डिझॉल्व केलं जातं. देन अपॉन ॲडिशन ऑफ द वॉटर. जेव्हा आता ह्याच्यामध्ये काय करतो आपण वॉटर ॲड करतो. आता ह्याच्यामध्ये वोलाटाईल ऑइलमध्ये ॲरोमॅटिक ग्रुप प्रेझेंट आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बघितलं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की काय होतं की हे जे सोल्युशन आहे ऑइलचं ते अल्कोहोलमध्ये डिझॉल्व केल्यानंतर आपण मग ते वॉटरमध्ये ॲड करत असतो. सो जेव्हा ॲरोमॅटिक पोर्शन जो काही आहे ऑइलचा तो ॲरोमॅटिक पोर्शन दॅट रिमेन्स इन द सोल्युशन. ॲरोमॅटिक पोर्शन तसाच राहतो त्या सोल्युशनमध्ये आणि नॉन ॲरोमॅटिक पोर्शन आहे तो प्रेसिपिटेड होतो आणि ती ऑइली लेअर सेपरेट होते. आणि म्हणून आपण मग टाल्क ॲड करतो की टाल्क काय करते की जो प्रेसिपिटेड जो काही होणार आहे त्याला टाल्क ॲब्झॉर्ब करत असते. सो सिमिलरली बघा इथे की जेव्हा आपण वॉटरची ॲडिशन करतो तेव्हा नॉन ॲरोमॅटिक टर्पिन्स काय असतात ऑइलमध्ये प्रेझेंट असतात मीन्स ॲरोमॅटिक असतात आणि नॉन ॲरोमॅटिकसुद्धा असतात की जे ॲरोमॅटिक जे काही असतात ते सोल्युशन्समध्ये रिमेन म्हणजे राहतात सोल्युशनमध्ये. बट नॉन ॲरोमॅटिक पोर्शन म्हणजे काय तर हे नॉन ॲरोमॅटिक टर्पिन्स जे काही आहेत ते काय होत असतात तर प्रेसिपिटेड होत असतात.
आणि ते जे प्रेसिपिटेट झालेले आहेत त्याला टाल्क हे ॲब्झॉर्ब करतं आणि टाल्क हे डिस्ट्रीब्युटिव्ह एजंट म्हणून काम करतं, म्हणून आपण इथे टाल्क ॲड करतो. व्हिगरस शेकिंग ड्युरिंग ॲडिशन ऑफ वॉटर इज नेसेसरी. म्हणजे काय तर आपण कंटिन्यू शेक करत राहायचं. व्हिगरस शेकिंग म्हणजे सारखं कंटिन्यू आपण त्याला शेक करत राहायचं की जेव्हा आपण वॉटर त्याच्यामध्ये ॲड केलं जाऊ तेव्हा. बिकॉज काय हे नेसेसरी का आहे, कारण ॲरोमॅटिक पोर्शन जो काही आहे तो डिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. So to dissolve that aromatic portion, you should shake it vigorously when we are adding water. Then see here, talc is here. Talc what it do? Talc absorbs the precipitated terpenes. talc काय करते, जो नॉन ॲरोमॅटिक त्याच्यामधला टर्पिन्स आहे की जो प्रेसिपिटेड होतो त्याला टाल्क ही ॲब्झॉर्ब करत असते अँड दस मेक इट पॉसिबल टू ऑब्टेन अ क्लिअर ब्राईट फिल्ट्रेट. आता सी प्रेसिपिटेड आपल्याला मिळाला, त्याचा प्रेसिपिटेड मिळाला तर काय होणार, ते आपण ह्याच्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये आपण प्रॅक्टिकल बघतो आहे, प्रेसिपिटेड मिळतो आपल्याला. आजच आपण सकाळी लिमिट टेस्ट बघितली सल्फेटची, तेव्हा आपल्याला बॅरियम सल्फेट BaSO4 हा प्रेसिपिटेड भेटला होता. आता प्रेसिपिटेड भेटतो म्हणजे काय तर आपल्याला ती टर्बिडिटी भेटते. बट आपल्याला इथे काय पाहिजे, आपण फार्मास्युटिकल प्रिपरेशन बनवतो आहे, आपण मेडिसिनल प्रिपरेशन बनवतो आहे, सो आपल्याला तिथे कोणत्याही प्रकारची टर्बिडिटी ही अपेक्षित नाही. दॅट सोल्युशन मीन्स दॅट ॲरोमॅटिक वॉटर विच वी आर गोइंग टू प्रिपेअर इट मस्ट बी क्लिअर. ते कसं असलं पाहिजे, क्लिअर असलं पाहिजे, क्लिअर ब्राईट. ओके, सो हिअर टाल्क इज ॲक्ट्स ॲज अ डिस्ट्रीब्युटिंग एजंट. सी इथे व्यवस्थित समजून घ्या काय आहे ती कन्सेप्ट. ह्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड वॉटरमध्ये जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर बनवतो त्याच्यामध्ये आपण आता सिनॅमन ऑइल, व्होलाटाईल ऑइल आहे ते आपण तिथे यूज केलेलं आहे. व्होलाटाईल ऑइलमध्ये ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक असे दोन पार्ट असतात. ॲरोमॅटिक पार्ट जो काही आहे तो सोल्युशनमध्ये तसाच राहतो ॲज इट इज, बट जो काही नॉन ॲरोमॅटिक पार्ट आहे त्या कंपाऊंडचा तो इथे नॉन ॲरोमॅटिक पार्ट जो काही आहे हा नॉन ॲरोमॅटिक पार्ट हा प्रेसिपिटेड होत असतो. आणि समजा जर तो प्रेसिपिटेड झाला तर आपल्याला ते टर्बिड मिळणार ना, क्लिअर मिळणार नाही सोल्युशन. आपलं एम काय आहे, क्लिअर असलं पाहिजे आपलं सोल्युशन. त्याच्यामुळे मग इथे टाल्क आपण ॲड करतो. टाल्क का ॲड करतो, बिकॉज टाल्क काय करते, ॲब्झॉर्ब करते जो काही प्रेसिपिटेड झालेला टर्पिन आहे, मीन्स नॉन ॲरोमॅटिक जो काही टर्पिन आहे जो प्रेसिपिटेड झालेला आहे तो टाल्क ॲब्झॉर्ब करत असते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर ब्राईट फिल्ट्रेट मिळतं. आणि जेव्हा आपण ह्याच्यामध्ये मीन्स ॲडिशन वॉटरची ॲडिशन करतो तेव्हा नॉन ॲरोमॅटिक टर्पिन जो काही प्रेझेंट आहे ऑइलमधला तो प्रेसिपिटेड होतो. आणि व्हिगरस शेकिंग करायचं आपण त्यावेळेला, कंटिन्युअस शेकिंग करायचं. ड्युरिंग ॲडिशन ऑफ वॉटर इज नेसेसरी टू डिझॉल्व एनी ऑफ द ॲरोमॅटिक पोर्शन ऑफ द ऑइल. ॲरोमॅटिक पोर्शन जो काही आहे ऑइलमध्ये तो डिझॉल्व करण्यासाठी आपण इथे काय करायचं असतं, वॉटर जे काही आहे ते कंटिन्युअसली ॲड करायचं असतं. ओके, मीन्स to dissolve that aromatic portion of that oil you should commence vigorous shaking during addition of water is necessary to dissolve the aromatic portion of the oil. ऑइल हे काय करण्यासाठी, डिझॉल्व होण्यासाठी कंटिन्युअस शेकिंग जे काही आहे, विगरस शेकिंग आहे ते करायचं असतं. आणि टाल्क इथे ॲब्झॉर्ब काय करते, जो प्रेसिपिटेड टर्पिन आहे नॉन ॲरोमॅटिक पार्ट जो काही आहे तो टाल्क इथे ॲब्झॉर्ब करत असते आणि आपल्याला क्लिअर ब्राईट फिल्ट्रेट मिळतं. आलं लक्षामध्ये. देन आता आपण प्रोसिजर बघूया. फर्स्ट आपण सिनॅमन ऑइलची क्वांटिटी मेजर करायची, किती आहे ती 0.6 ml आहे, ती मेजर करून घ्यायची. देन इन दॅट ॲड द रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल 18 ml आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं असतं. देन ॲड प्युरिफाईड वॉटर इन स्मॉल पोर्शन विथ कॉन्स्टंट स्टरिंग. ह्याच्यामध्ये थोडं प्युरिफाईड वॉटर आहे हे ॲड करत राहायचं, कॉन्स्टंटली स्टर करत राहायचं. ओके, कंटिन्युअसली त्याला शेक मीन्स स्टरिंग करत राहायचं. त्याला का स्टरिंग करत राहायचं, कारण जो ॲरोमॅटिक पोर्शन आहे तो कम्प्लिटली डिझॉल्व झाला पाहिजे ह्यासाठी. देन इन दॅट ॲड द कॅल्क्युलेटेड अमाऊंट ऑफ टाल्क. टाल्क किती सांगितलेली आहे, 1.5 ग्रॅम टाकायला. सो ती कंप्लीट टाल्क आपण त्याच्यामध्ये ॲड करायची आणि काय करायचं, आपण शेकिंग करतच राहायचं. 15 मिनिट्स टाल्क ॲड केल्यानंतर 15 मिनिट्स आपण कंटिन्युअसली शेकिंग करायचं विदाऊट स्टॉपिंग, न थांबता आपण कंटिन्युअसली ते शेकिंग करायचं असतं. देन झालं तुमचं करून, देन कीप असाइड फॉर 30 मिनिट्स. 30 मिनिट्स हे आपण बाजूला ठेवून द्यायचं, अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं.
अँड देन फिल्टर, आणि मग काय करायचं असतं ते फिल्टर करायचं असतं. ओके, मग फिल्टर करून झाल्यानंतर मग काय करायचं, ते जे काही आहे मग त्या बिकरमधून मेजरिंग सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करायचं. आणि मग वॉटरसोबत आता 30 ml आहे, सो मग अप टू 30 ml त्याचं व्हॉल्यूम आहे ते काय करायचं असतं, मेकअप करायचं असतं. आणि जो तुमचा काय कंटेनर असेल त्या कंटेनरमध्ये तुम्ही ते फिलअप करायचं असतं. देन सी डोस फॉर दॅट 0.3 to 1 ml, ह्याचा डोस काय आहे 0.3 to 1 ml. देन सी कॅटेगरी काय आहे ह्याची, कार्मिनेटिव्ह अँड फार्मास्युटिकल एड. सो कार्मिनेटिव्ह वी हॅड ऑलरेडी सीन, दीज आर एजंट्स. ओके, मीन्स कार्मिनेटिव्ह म्हणजे काय, इट इज अन एजंट दॅट रिलीव्ज द फ्लॅटुलन्स, दॅट इज ॲक्युम्युलेशन ऑफ गॅस इन द एलिमेंटरी कॅनल, त्याला कार्मिनेटिव्ह असं म्हणतात. आणि फार्मास्युटिकल एड म्हणून सिनॅमन वॉटर आहे हे यूज केलं जातं. देन स्टोअर, यू शूड स्टोअर इट इन एअरटाईट कंटेनर अँड कीप दॅट कंटेनर अवे फ्रॉम लाईट. देन लेबलिंग इन्फॉर्मेशन. आता इथे सिनॅमन वॉटर आहे. ओके, सिनॅमन वॉटर याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, सिनॅमन ऑइल, अल्कोहोल, प्युरिफाईड टाल्क अँड प्युरिफाईड वॉटर. ह्या लेबलिंगमध्ये ह्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, बॅच नंबर, लायसन नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, हे तुम्हाला लिहिणं गरजेचंच आहे. डोस लिहायचा असे, इथे हा डोस कॅटेगरी स्टोरेज आहे ते लिहायचं. देन मॅन्युफॅक्चर्ड बाय मीन्स आपल्या कॉलेजचं नाव आहे ते तिथे तुम्हाला लिहायचं असतं लेबलिंगमध्ये. देन ऑब्झर्वेशन अँड इव्हॅल्युएशन. आता सिनॅमन वॉटर BPC तुम्ही बनवलेला आहे, इथे टेस्ट असतात आणि स्पेसिफिकेशन असतं. सो डिस्क्रिप्शन इट्स अ क्लिअर, मग तुमचं स्पेसिफिकेशन स्टँडर्ड काय असलं पाहिजे, तुमचं जे काही ऑब्झर्वेशन मीन्स तुम्ही जे बनवलेलं कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर आहे हे क्लिअरच असायला पाहिजे. देन इट्स कलर इज कलरलेस. देन ओडर, इट्स ओडर ऑफ सिनॅमन्स मीन दालचिनी जे काही आहे त्याचा वास असतो ह्याला. व्हॉल्यूम 30 ml. देन रिझल्टमध्ये मग तुम्ही लिहायचं की 30 ml ऑफ सिनॅमन वॉटर BPC प्रिपरेशन इज सबमिटेड इन ॲम्बर कलर कंटेनर विथ नीट लेबल. सो दिस इज अबाउट सिनॅमन वॉटर. हे काय बनवलं आपण आज, कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर जे काही आहे. युअर एक्सपेरिमेंट नंबर 5 ॲडोमॅटिक वॉटर्स आहेत हे आपण बघितलं. फर्स्ट आपण काय बघितलं, कॅम्फर वॉटरचं प्रिपरेशन बघितलं. कॅम्फर वॉटर हे काय आहे, कार्मिनेटिव्ह आणि फार्मास्युटिकल एड आहे. आणि सिनॅमन वॉटर इट्स ऑल्सो कार्मिनेटिव्ह अँड फार्मास्युटिकल एड. अँड हिअर टाल्क इज यूज विच इज ॲक्ट्स ॲज अ डिस्ट्रीब्युटिंग एजंट. टाल्क हे काय करतं, डिस्ट्रीब्युटिंग एजंट म्हणून इथे काय करत असतं तर काम करत असतं. Okay, so this is the cinnamon water. Then these are the questions that strength of cinnamon water, concentrated cinnamon water, that you have to write down. That is 2% काय आहे त्याची स्ट्रेंथ आहे cinnamon waterची. Okay, this is question that you have to write down in your notebook. Okay, सो दिस इज अबाउट द टुडेज प्रॅक्टिकल. हे काय आहे तुमचं आजचं प्रॅक्टिकल आहे. सो सी इथे बघा तुम्ही की प्रॅक्टिकलमध्ये मीन्स सिरियसच अनदर लॅबचा हा व्हिडिओ आहे. तर इथे कसं प्रिपेअर केलं जातं आता हे सिनॅमन वॉटर आहे ही काय वापरली जातात तर ॲपॅरेटस जी काही आहे इथे. सो हा काय असतो तुमचा क्वांटिटी गिव्हन, हा तुमचा काय झाला तर फॉर्म्युला झाला. तुम्हाला इथे जे प्रिपेअर करायचं आहे सिनॅमन काय करायचं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर प्रिपेअर करायचा आहे. जो आपण फॉर्म्युला मी तुम्हाला एक्सप्लेन केला. सो हा तुमचा काय असतो तर फॉर्म्युला असतो. तर इथे हा फॉर्म्युला इथे बघा फॅक्टर कसा कॅल्क्युलेट केला आहे, रिक्वायर्ड क्वांटिटी डिवायडेड बाय क्वांटिटी गिवन. सो हा तुमचा काय असतो तर फॉर्म्युला असतो. सो दिस सिनॅमन ऑइलसाठी मग किती आहे 20 मल्टिप्लाय बाय करून जो काही फॉर्म्युला आहे तो काय करायचा असतो इथे कॅल्क्युलेट करून तिथे तो लिहायचा असतो तुम्हाला तुमच्या टेबलमध्ये. आणि ह्याच्यामध्ये यूज जो आहे इन्ग्रेडियंटचा फार्मास्युटिकल एड, कार्मिनेटिव्ह हा यूज आहे तो तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचा असतो. ही केमिकल्स आहेत, टाल्कम पावडर, सिनॅमन ऑइल आहे, हे अल्कोहोल आहे, हे वॉटर आहे.
हे तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये यूज केलं जातं. हे ग्लासवेअर्स आहेत, हे ग्लासवेअर्स तुमच्या ह्याला तुम्ही यूज करत असता प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना. आणि मग त्याच्यामध्ये आता फर्स्ट आता स्टेपवाईज प्रोसिजर जर आपण बघितली तर पहिलं काय आहे, रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ सिनॅमन ऑइल मेजर करून घ्यायची. सिनॅमन ऑइल किती सांगितलेलं आहे, 0.6 ml तुम्हाला सांगितलेलं असतं. सो तेवढी जी काही क्वांटिटी असेल, आता इथे वेईंग केलेलं आहे, ही प्युरिफाईड टाल्क आहे. ओके, प्युरिफाईड टाल्कचं वेईंग केलेलं आहे. टाल्क 1.5 ग्रॅम आहे तो. सो पहिलं आता इथे सिनॅमन ऑइल इथे घेतलेलं आहे. 0.6 ml सिनॅमन ऑइल घ्यायचं ह्याच्यामध्ये. देन ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये रिक्वायर्ड क्वांटिटी ऑफ अल्कोहोल आहे, अल्कोहोल ॲड करायचं असतं. अल्कोहोल किती सांगितलेलं आहे तुम्हाला, 18 ml अल्कोहोल. सो मेजर करून अल्कोहोल ह्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं. देन अल्कोहोल ॲड केल्यानंतर मग ते स्टर करायचं. ओके, कंटिन्यू स्टर करायचं. देन त्याच्यामध्ये मग काय करायचं असतं, देन ॲड प्युरिफाईड वॉटर इन स्मॉल पोर्शन विथ कॉन्स्टंट स्टरिंग. कंटिन्यू ते स्टर करत राहायचं असतं. आणि ह्याच्यामध्ये बघा आता वॉटर ॲड केलं आहे, थोडंसं वॉटर ॲड केलं आहे, लगेच स्टर केलं आहे. परत आता बघा थोडंसं वॉटर ॲड केलं आहे, आता लगेच काय केलं आहे, इथे स्टर केलेलं आहे. लगेच इथे काय केलं जातं, स्टरिंग केलं जातं लगेच. अशा प्रकारे ते कंटिन्यू काय करत राहायचं, तर स्टर करत राहायचं. आता इथे टाल्क टाकणार, जेवढी क्वांटिटी 1.5 ग्रॅम आहे ती इथे बघा, इथे ही टाल्क त्याच्यामध्ये टाकायची असते. देन कंटिन्यू परत काय करायचं असतं, स्टर करायचं असतं 15 मिनिट्स. टाल्क ॲड केल्यानंतर 15 मिनिट्स काय करायचं असतं, हे स्टर करायचं असतं. देन स्टर केल्यानंतर मग काय करायचं असतं, कीप असाइड फॉर 30 मिनिट. 30 मिनिट बाजूला ठेवून द्यायचं असतं. अँड देन फिल्टर करायचं असतं. 15 मिनटं पूर्ण हे काय करायचं, कंटिन्यू स्टर करत राहायचं असतं टाल्क ॲड केल्यानंतर. ओके, सो ह्याच्यामध्ये टाल्क आता 15 मिनिट काय करणार आहे, कंटिन्यू स्टरिंग करत राहणार ह्याच्यामध्ये आता आपण काय केलेले आहे, टाल्क ॲड केलेली आहे. सो कंटिन्यू ह्याच्यामध्ये आता. आणि आता हे बघा हे प्रिपरेशन बनतं. आता मग ह्याला काय करणार, सेट असाइड फॉर 30 मिनिट अँड देन फिल्टर. आणि मग हे काय करणार आहे, तर फिल्टर करणार आहे. सो बघा इथे हे जे प्रिपरेशन आहे हे काय केलेलं आहे, फिल्टर केलेलं आहे इथे. ओके, सो दिस फिल्टर, हे प्रिपरेशन फिल्टर केलेलं आहे. सी ते नाव सी, हे बघा तुम्हाला आता क्लिअर सोल्युशन मिळालं. ओके, नाव यू गेट द क्लिअर सोल्युशन. सो आता हे जे प्रिपरेशन आहे, हे प्रिपरेशन काय करायचं, मेजरिंग सिलेंडर जो काही आहे तुमचा, ओके, त्या मेजरिंग सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करायचं असतं. जे सिनॅमन वॉटर तुम्ही बनवलेलं आहे, कॉन्सन्ट्रेटेड सिनॅमन वॉटर, तर ते मेजरिंग सिलेंडरमध्ये ट्रान्सफर करायचं असतं. ओके, सो आता ट्रान्सफर केल्यानंतर मग त्याचं व्हॉल्यूम आहे कितीपर्यंत, 30 ml बनवायला सांगितलं. सो 30 ml सोबत बघा इथे आता बरोबर ते 30 ml बनवून त्याचं व्हॉल्यूम आहे हे मेकअप केलेलं आहे. सो हे दिस इज ओके, सो दिस इज द प्रिपरेशन ऑफ द सिनॅमन वॉटर. हे काय आहे, सिनॅमन वॉटरचं प्रिपरेशन आहे. सो दिस इज अबाउट द टुडेज प्रॅक्टिकल. सो नाऊ वी विल स्टॉप ओव्हर हिअर. इफ यू हॅव एनी डिफिकल्टी, आजच्या प्रॅक्टिकलमध्ये कोणाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. थँक्यू. हॅपी लर्निंग. स्टे सेफ.